आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोरानं आणि माझ्या बायकोच्या पोरानं आम्हा दोघांच्या पोराला मारलं. तुझ्या आईचा नालायक तुझ्या. राम राम. राम राम कसबे. काय बरं चाललंय का? होय ठीक आहे चाललंय. एकदम व्यवस्थित आहे ना? होय सगळं चांगलं चाललंय ना? चांगलं आहे. तुम्हाला काय माहित आहे का? काय हो अहो जेजुरीला जायचं होतं. जेजुरीला म्हणजे जेजुरीला खंडोबाला. खंडोबाला जायचं होतं. बर पण खंडोबाला जायचं म्हणलं बर की आपल्या काय एक दोघांचं काम आहे का? हे आणि जर आपण जेजुरीला चाललो बर तर आपल्याला काय टाइमपास होणार आहे का? नाहीच की. आपण एकाला दोघं चालू. होय गे. बरोबर आहे का? हा. मग आपल्याला देवाला जायला बर दोघं तिघं तर असले म्हणजे आपल्याला एका दोघाला तिघ फाय झालं. पाहिजे का नाही? बरोबर आहे. तर आपल्याला रान उरकल. हा आपल्या जीवाचा जीवलग मित्र हे नाना कसबे. नाना कसबे. हा 3 वर्ष झालं म्हणते आपण जेजुरीला जाऊ. नादाला लावतोय नुसतं. त्याला आधार लावतोय. होय गे. आता ह्या बारीला आपण काय करू माहित आहे का? त्याला संग घेऊ त्याला नेल्याशिवाय राहायचंच नाही. आणि त्याला हाक मारायची. ती काय करते माहित आहे का? काय करतोय. चल म्हणलं की घरची कारण सांगते. हा तर त्याला बोलवून घे. यायला कशी कारण माझं लिकरूच राहत नाही बायकोच राहत नाही माझ्याशी म्हणते ह्या नाही त्याला पुढे घालून घेऊन जाऊ. बोलव त्याला बोलव. तसं नादाला लावतो. हसू नका हो. खरंच पोरग मायाशी राहत नाही बायको मायाशी राहत नाही. बघा कशी हात चालते. हाक मारतो हाक मारतो. हाक मार. ओ नाना कसबे. आईला रान 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 रान. गाव जिवंत भेटलं की. भेटलं तुझ्या आईचा नालाक. मग काय मेलेलं भेटायचं होतं वैर तुला. हा, तसं नाही हो. मग एका विचारानं म्हणलं कसं काय मिळालं. एका विचारानं म्हणजे कसा माहित आहे का? हा अरे कसा माहित आहे का? आता जरा कार्यक्रम कमी आलेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा आणि त्याचा निर्णय झाला. काय झालं. आयला जेजुरीला जाऊन यावं. पण जेजुरीला जायचं कसं? कसं जायचं. आम्ही एक दोघांचं काय काम आहे का? अजिबात. आम्हाला काय रानदाब चालत जायचं म्हणलं आम्हाला काय रस्ता उरकणार आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे एखाद दोघांना तिघं झालं म्हणजे आपल्याला टाइमपास होतोय. गप्पानी झाले तर हा, मग त्याच्यामुळे ह्या तात्यानं काय केलं माहित आहे का? हा तुझी आठवण काढली. हा बोला का माणूस असावा संग. काय करणार. मग काय झालं मग काय म्हणताय मग नेमकं? मग आमचं कसं म्हणणं आहे माहित आहे का? हा तू 3 वर्ष झालं येतो म्हणतोय. बर या बारीने तुला सांगतो हा तुला कसल्याही परिस्थितीत आमच्या संग यावंच लागेल. विष्णू हा. तात्या ओ तुम्हाला एक सांगू का. काय मी आलो असतो. मग माझ्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. आला घरचा प्रॉब्लेम बघा. आलं काय नाही मी काय तुला बोंबलो होतो. हा हे असं ह्याच्या नाही. घरचा प्रॉब्लेम. ह्याच्या घरातलं सारखं कोण जात भीते काय? ए प्रत्येक बारीने प्रॉब्लेम सांगताय रे. त्याचा ऐकून तर घेऊ. काय प्रॉब्लेम सांग बाबा. माझ्या घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही काय करा आपलं दोघं जण अजून कुणाला तरी एक जणाला घेऊन जावा. माझ्या घरी भांडणं झाले ती. भांडणं तुझ्या घरी भांडणं झाले ती. आणि कसली भांडणं रे? माझ्या आमच्या नवरा बायकोची भांडणं झाले ती. आयला तुझी बायको लागायला का जरा येडीचा सारखी काय भांडणं म्हणजे भांडणं झाली का जमाय? भांडणं झाल्याचं कारण हा? अरे माझ्या पोराची आणि माझ्या बायकोच्या पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोरानं आणि माझ्या बायकोच्या पोरानं आम्हा दोघांच्या पोराला मारलं. तुझ्या आईचा नालायक तुझ्या. आला का तुला काय अकलीचा भाग आहे का? तात्या आला का ही कसलं र? आला का काय लेकराची पिळावळ ह्याला किती लेकर बिकर आहे ती र? आला का कुशलला का कुणीकडल्या कुणीकडे ए बाबा इकडे काय झालं. आम्हाला काही अजिबात कळलं नाही. म्हणजे तू एकदा सांग. म्हणजे तुम्हाला कळलं नाही. अरे कोणाला तुम्हाला काय कळलं का मावशी? असे तर कुणालाच काय कळलं. अजिबात कुणाला सुद्धा तुम्हाला कळलं का हो? चल मला सुद्धा कळ म्हणलं. हा त्यांना म्हणजे कळलं नाही. कसं काय म्हणला? तुम्हाला म्हणजे कळलं नाही ना. अजिबात आपली आपली बोट धरा. कोणाची? आपली बोट धरा. हा माझी बोट. माझ्या पोराची आणि माझ्या बायकोच्या पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोरानं आणि माझ्या बायकोच्या पोरानं आम्हा दोघांच्या पोराला मारलं. हो मला लगाता ते ही कसं राहता आता ही आपण दोघांनी जर विचार करायचा म्हणलं तर ही कोडा आपल्याला सुटणारच नाही. आईला ही लेकर कुणाचं किती काय म्हणते काय कळे ना गड्या. ती एकादशीच्या खिचडी केल्याने झालंय काम. ए नाना तुम्ही का बसा. एक लागा तुम्हाला लागा साध्या बोललेलं कळणार लागा मी. आला काका कसं बोलला आम्हाला कळलं ना काय सांगते सुट म्हणजे सुटा भात करायचा. मोकळा कर. मोकळा भात. हा. मी आता सविस्तर सांगतो. असं- माझं पहिलं लग्न झालं. यार बहादरा बरोबर आहे का हा. ना. माझं पहिलं लग्न झालं. तुझं पहिलं लग्न झालं. मला पहिला मुलगा झाला. मुलगा झाला. दुसऱ्या मुलाच्या डिलेव्हरीत बायको मेली खाला झाली संपली. यार बहादरा ए ह्याचं काय झालं? ह्याचं लग्न झालं. ह्याची बायको काय झालं रे? अरे माझं पहिलं लग्न झालं. लग्न झालं.
टायमाला बायको मिली संपली खलास झाली खलास झाली. तरी बरं झालं. अरे ती बरं मेली. झालं बाबा कशाचं हं. लय वाटवं झालं. काय झालं? लागा राणा मान हिंडायला लागलो बायकोसाठी बायकोसाठी. येडाय काय आई लागा. आई बाप मरू द्यावे लागतील. चालतंय बाप मेला तर चालेल, चालतंय आई मिली तरी चालेल, चालतंय शेजारी मिली तर चालते, चालतंय. पण बायको गडीभर कुठे गेली तर चालत नाही. अजिबात करमत नाही. तुला किती वाईट वाईट वाटलं वाटलं मला. लगा काय सांगायचं तुला. लागा बाबा बायकोचं तुझ्या काढलं म्हणजे मरशील तू तर. मग काय झालं? गावागावाने हिंडायला लागलो. गावाने हिंडायला लागला. आला का दगडी खायला लागलो. मग तू खडा होऊन मरशील की अरे आलाय बाबा. का? दगडी दगडं मा- खायला लागलो का काय? दगडी मारायला लागलो. हा दगड मारायला लागला. तेव्हा तुम्ही दोघं मूर्ख मित्र मला गाठ पडला. कोण मूर्ख? आला का मूर्ख. मी नाही मूर्ख, तुझा गणगोत मूर्ख, अरे लाग तुझा बाप मूर्ख, अरे नाही रे. तुझा भाव मूर्ख, अरे नाही रे. माऊली मूर्ख, माऊली. तुझे खानदान मूर्ख, मग आम्हाला मूर्ख म्हणतो काय? अरे मूर्ख नाही रे. मग अरे तुम्ही मूर्ख नाही. मग? अरे तुम्ही मला गाठ पडला गाठ पडलो. आणि म्हणला अरे तसा बसू नको. असा बसू नको हा तू. म्हणजे तुम्ही मला धीर दिला. दे दिला असा बीट बोबाटी बसू नको. हा मग तू काय मी म्हणला मला तुम्ही काय म्हणलं? अरे का घाटीची किंवा म्हाताराची बायको केली. म्हणजे गाठीची किंवा मोत्राची बायको. हा मग मी आता घाटीची बायको केली. गाठीची केली. आणि मग आला का? हा, बरोबर झालं. आता का नाही हा. आता घाटीची बायको केल्यानंतर हा. तिला पहिल्या नवऱ्याची 2 पोरं. सर माग तात्या इकडे बर आला का? ह्या गाठीची बायको केली म्हणतोय का? होय की त्या 2 पोराचाच काय तर गोळा आहे. त्यांचं बरं, सांगतो. थांब, काय म्हणतंय बघू. हा ये ना ना. तुम्हाला काय कळलं का? नाही 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 नाही, म्हणजे हा आता काय का नाही कळतं का नाही तुम्हाला समजतं का हा. नाही? घाटीची बायको केल्यानंतर तिला पहिल्या नवऱ्याची 2 पोरं. अरे बहादरा. हाय का नाही? हा. आता मी तिच्या संग लग्न केलंय म्हणजे मला तिला 2 पोरं करावं लागतं का नाही? आधार कार्डा सहित आला का मग तीच सांगतोय की काय? तिच्या माझ्या पहिल्या बायकोच्या 2 पोरांनी 2 पोरांनी तिच्या पहिल्या नवऱ्याच्या 2 पोरांनी 2 पोरांनी आता जे 2 मला झालेत ना हा. त्यांना मारले. त्यांना मारले. तुझ्या आईचा नालायक, तुझ्या लका काही द्यावला नाही रे. लका शॉर्टकट न सांगायचं. माझ्या पहिल्या बायकोच्या 2 पोरांनी मागटल्या बायकोच्या 2 पोरांनी मारामारी केली असं म्हण की. तुम्हाला लका काय किती लांबवलं रे आता तू? तुम्हाला काय खरं वाटलं का? मग काय आम्हाला काय? रात्री जागरणाला गेलतो हा. लग्मीनं पोट फुगलो होतो झोपून सपन पडलेलं सांगत होतो. कसला आलाय हो इथं घेऊन? आला का म्हणला आम्ही मिळू की तुला भिवून? हा आला का? आम्ही म्हणला आमच्या देखत तर 2च पोरं झाली, त्याला एवढं कुठं बाजार वाढला? अरे बाबा मित्राला भेटे मनाचा संशय फिटे. कशाचा का आपण फिटे म्हण? संशय कुठला हा काय? हा तसा नाही. हा. अरे कोणाची मस्करी करायची कोणाची चेष्टा करायची बरोबर आहे का? हा, कुणाची रळी करायची, ए रळी कुणाच्या तिला. घरावर आग लावायची. ए, तसं नाही पण जायचा का नाही कार्यक्रम ठरवायला? जाऊ की. हा पण आपल्या तिघाच्या मध्ये एखादी बाई लागते. हाय का नाही? हा, म्हणजे कारण का? हा जर आपल्या बसले जर पैसे संपलं संपलं तर दिंबडी घेऊन गाठी घेऊन आपलं कुठेतरी एका देवळात जर आपलं चालू केलं, हाय का नाही? 2-5 मिळालं म्हणजे निघालं आपलं. लागतंय. हा. असं करू. तसं हा, मुरळीबाईला बोलवून घे. मग तुम्ही असं करा काय? माझ्याचा ना मेचत नाही. काय रे? तुमची तुम्ही बोलवून घ्या बायाच्या मी मध्ये पडत नाही. हे बघ, मी बोलवून घेतलं असतं. काय झालं? मी गेल्या महिन्यातच मला साहेबांनी काढलंय. काय साहेबांनी काय ऑफिसात मला काढून टाकलंय. का बरं का 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 मी बचत गटाचा साहेब होतो, बायाशींचं पैसे खाल्लं. ए बायाशीचं पैसे खाल्ले लागा मग मारतेली की धरून तुला हा? आला का बायाचं पैसे खातात काय? अरे म्हणजे कामावरून काढून टाकलं मला. कामावर का टाकलं? म्हणजे बोलून घ्यायचं का? हा बोलून काय म्हणायचं? तिला वजनात बोलून घ्यायचं. वजन? हा